हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. ठाकरे गटाचे मुंबईतले संभाव्य उमेदवार ठरले, सूत्रांची माहिती. 22 नावांवर प्राथमिक चर्चा सुरू. वरळीतून आदित्य ठाकरे, दहिसरमधून तेजस्विनी घोसाळकर तर जोगेश्वरीतून अमोल कीर्तीकरांच्या नावाची चर्चा. मोदींनी भ्रष्टाचारासाठी माफी की आरएसएसच्या माणसाला कंत्राट दिलं म्हणून माफी मागितली? राहुल गांधींचा सवाल. तर चुका करता म्हणून तुम्हाला माफी मागावी लागते, राहुल गांधींची टीका. महाराष्ट्रातल्या खेडेगावामधलं रस्त्याचं कंत्राट गुजरातला कसं मिळतं? राहुल गांधींचा सरकारला सवाल. सांगलीत पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण. राहुल गांधी, खरगे, शरद पवारांसह अनेक नेते हजर. ठाकरे गटाच्या नेत्यांची मात्र या कार्यक्रमाला पाठ. मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी जयदीप आपटे आणि चेतन पाटीलला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी. जयदीप आपटेला काल रात्री कल्याणमधून अटक. जयदीप आपटेचा बॉस त्याला वाचवू शकला नाही. जामिनासाठी ठाण्यातून सूत्र हलतायत. आपटेला काम दिलेल्या सरकारमधील सूत्रधारावर कधी कारवाई होणार? संजय राऊतांचा सवाल. सरकार गुन्हेगाराला पाठीशी घालणार नाही. जयदीप आपटेच्या अटकेनंतर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. विधान परिषदेसाठी कालपासून रुपाली चाकणकरांचं नाव चर्चेत, तर एकाच महिलेला किती पदं देणार? राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांचा थेट सवाल. पदं पक्षाने दिली, त्यामुळे यावर पक्ष निर्णय घेईल, रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. तर आरोप होत असतात, प्रत्येक आरोपाला उत्तर देणं गरजेचं नाही, चाकणकरांचा टोला. हर्षवर्धन पाटलांच्या जागेवर दत्तात्रय भरणे यांचे स्वतःच्या उमेदवारीचे संकेत. तुमच्यासाठी विकास कामं भरपूर केली, आता मला आशीर्वाद द्या, भरणेंचं आवाहन. सीबीआयने अनिल देशमुखांवर दाखल केलेला गुन्हा योग्यच, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. तर निवडणुका डोळ्यासमोर आमच्या नेत्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न, जयंत पाटलांचा आरोप.